बुदावली संघाचे सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज झालेली आहे आणि किरिवली संघाचा गोलंदाज सुद्धा सज्ज होताना दिसतोय। किरिवली पंकज पाटकर हा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आपल्या धावपट्टीवर आणि त्यांच्या समोर फलंदाज यावेळेस असेल मात्र बुदावली संघाचा कुणाल आणि त्याचा साथीदार असेल किरण नॉन स्ट्राइकवर उभा असलेला। अबिटगर संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण ताबडतोब आमच्याशी संपर्क साधायचा आहे, फार विलंब झालेला आहे। अबिटगर संघाच्या संघनायकांपर्यंत जर आमचा आवाज जात असेल तर मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे ताबडतोब। पंचांचा ठीक इशारा येतो, प्रदीप भंडारी यांचा खेळाला सुरुवात होते। पंकज आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना कुणाल यांच्यासाठी कुणाल आणि किरण अशी सलामीची जोडी बुदावली संघाची। किरिवली संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि पाहूया यावेळेस कुणाल्याचा पुढील चेंडू हवेत चेंडू भिरकावलेला आहे, उंच उडायला झेल होतो की चेंडू सीमा पार होतोय मात्र यावेळेस चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। पहिल्या चेंडूवर 6 धावांनी आपलं खातं खोललंय। छानसा फटका, सुंदर फटका, अप्रतिम फटका आणि प्रेक्षणीय फटका पाहावास मिळाला बल्लेबाज कुणाल यांच्या बॅटच्या पट्ट्यातून। पहिल्या चेंडूवर खातं खोललंय त्यांनी 6 धावांनी आणि आपली संघाची धावसंख्या स्कोरिंग सुरू केली बिनबाद 6। बुधावली आणि किरिवली वाडा या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत। पुन्हा एकदा पंकज आपल्या धावपट्टीवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, ऑफस्टंपच्या बाहेर टाकला, चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात नेता येत नाही, चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातो। पंच दखल घेत आहेत प्रदीपजी भंडारी आणि खून करतायत वाईट बॉलची। एका एक्स्ट्रा धावेची संघाची धावसंख्या वाटते बिनबाद 5। वाटचाल सुरेख आहे, सुरुवात छान म्हणावी लागेल बुदावली संघाची नाणेफेकी हरल्यानंतर। यावेळेस पंकजाचा पुढील चेंडू पुढे सरसावल्या, चेंडू हवेत आहे, उंच उडायला झेल आहे मात्र झेल टिपण्यात यश येते आणि अशा प्रकारे बाज होतोय फलंदाज कुणाल। चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असताना, चांगल्या लय मध्ये येत असताना एक चांगला फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र तो फसलेला आहे आणि कुणाल मात्र आउट होऊन तंबूत परतलेला आहे। एका चौकारांशी 5 या धाव संख्या त्याने आपल्या संघासाठी कुठून काढल्या होत्या, वसूल केल्या होत्या। सॉरी 7 धावा संघासाठी वसूल केल्या होत्या। यावेळेस मात्र नवीन फलंदाज मैदानात वाटचाल करतोय अजय तरे आणि समोर जाईल पंकज यांच्या समोर। पंकज पुन्हा एकदा अजय साठी शॉट टाकला, चेंडू पुढे टाकला, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं अप्रतिम फटका पाहायला मिळतो, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी। सुंदर फटका, स्क्वेअर डायव्हिंगचा फटका, अप्रतिम फटका। डीजे मास्टर संख्या बराबर वाढतीये B1 11। पुन्हा एकदा पंकजाचा चेंडू मात्र यावेळेस मिड विकेटच्या दिशेने टोलवण्यात यश येते आणि चेंडू सीमा पार होतोय सरळ 4 धावांसाठी। धाव संख्या बराबर वाढतीये 4 धावांची। पुन्हा एकदा धाव संख्या वाढते बुदावली संघाची 1-15। अतिशय सुरेख वाटचाल आहे, छान वाटचाल म्हणावी लागेल कारण नाणेफेकी हरल्यानंतर जी फलंदाजी करण्याची नामी संधी मिळाली त्या संधीचं सोनं आणि चीज करताना दिसतायत दोन्ही बी सलामीची जोडे।
अतिशय छान फलंदाजी. सर्वप्रथम कुणाल सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता. त्यानंतर अजय त्यांची जागा घेतो आणि त्याची जागा चोख भरून काढताना दिसतो अजय. एका पाठोपाठ एक दोन त्याने असे चौकार वसूल केलेत आपल्या बॅटच्या पट्ट्यातून आपल्या महत्त्वपूर्ण संघासाठी आणि धावसंख्या बराबर वाढवलेली आहे. 1-15. पंकज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू अजय साठी. पुन्हा एकदा अजय सरसावल्यात. यावेळेस चेंडू उंच उडालेला आहे. हवेत चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने कव्हर सीमा रेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी आणि पंच खून करतायत. 4 धावांची धावसंख्या बराबर वाढते. धावसंख्या वाढते. 19 धावसंख्या झालेली आहे. 1-19. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्लेचा एक चांगला लाभ घेत आहेत बुदावली संघाचे फलंदाज आणि यावेळेस मात्र चौकारांची हॅट्रिक झालेली आहे किरण यांच्या बॅटच्या पट्ट्यातून. सलामीचे फलंदाज आहेत. अतिशय चांगली फलंदाजी, देखणी फलंदाजी, प्रेक्षणीय फलंदाजी करतायत किरण आपल्या संघासाठी. पॉवर षटक अतिशय महागडं षटक ठरतंय किरिवली संघासाठी पंकज यांचं. पंकज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. किरण साठी थोडंसं आपलं पदचलितलं चुकताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा प्रयत्न करतायत आपल्या धावपट्टीवर. पंकज पुन्हा एकदा आणि सुंदर फटका, अप्रतिम फटका, लॉंग ऑफ सीमारेषेवर सरळ झेलात रूपांतर होते आणि फलंदाज बाद होतोय आणि बरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली मात्र 1-2 बाद 19. सुरेख वाटचाल, सुरेख खेळी म्हणावी लागेल बुदावली संघाची आणि पार सलामीची जोडी आहे ती मात्र तंबूत परतलेली आहे बुदावली संघाची. खास करून किरण आणि कुणाल. एका षटकारांशी कुणालने 6 धावा वसूल केल्या होत्या तर किरण याने 3 चौकारांशी 12 धावा कुठून काढल्या होत्या आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख वाटचाल आणि सुरेख खेळी. तर समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय जाधव सरांना. कोणीतरी एकाने यायचे आहे प्लीज. अतिशय सुरेख सामना आहे. तर मी सांगू इच्छितो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितले आपण कालच्या आणि आजच्या दिवसात तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धाव्या जर म्हटल्या तर सर्वप्रथम सर्वात जास्त याच जोडीने कुठल्या असतील, याच संघाच्या पाड्यामध्ये बहाल झाले असतील बुदावली संघाच्या. कारण आतापर्यंत बघितलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15-16 धावांच्या आतमध्ये धावसंख्या गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये बहाल करत असायचा. मात्र यावेळेस किरिवलीच्या पंकज याला कुठून काढलेले, खोदून काढलेले बुदावलीच्या फलंदाजाने. यावेळेस गोलंदाजीसाठी गोलंदाज पाचारण करण्यात येतो आणि संधी मिळते प्रतीक याला. प्रतीक शिरवंदे हा गोलंदाज आहे प्रतीक आणि प्रतीक समोर गोलंदाज असेल, फलंदाज असेल प्रतीक समोर प्रणित. प्रणित साठी फुलटॉस चेंडू आहे आणि चेंडूला मात्र तितक्याच सफाईने हवेत भिरकावून दिले 6 धावांसाठी. ओवर का मुकाबला है किरण सर, 4 ओवर का मुकाबला है. दूसरी ओवर प्रगति पथ पर है. दूसरी ओवर की केवल 1 गेंद हो चुकी है और किरिवली के स्कोर पर क्वार्टर सेंचुरी लग चुकी है. क्या बात है, कितनी अच्छी बल्लेबाजी. किस तरह स्तुति करेंगे, किस तरह तारीफ करेंगे बल्लेबाज की आप. निश्चित एकंदरीत आपण बघितलं तर अंशुल बुदावली संघ देखील एक तगडा संघ आहे, चांगला संघ आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर एक अवधी वाडा किरवली संघ देखील आपण जर बघितला तर कुठे थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. पण ज्या प्रकारे बॅटिंग चालू आहे ना, ज्या प्रकारे 25 धावा लागलेल्या आहेत स्कोर कार्डवर, क्वार्टर सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर पंकज मात्र थोडासा महागडा था भेटला. पहिल्या बॉलवर एक ग्रेट स्टार्ट पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर जवळपास 3 चौकार आलेले आहेत ते देखील बॅक टू बॅक आणि त्याच्या जोरावर एक त्याच्या बलबुत्यावर देखील अतिशय चांगल्या पद्धतीने चांगली बॅटिंग साकारली. आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचं काम मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जे देखील कुणालनं ग्रेट स्टार्ट करून दिलं होतं, एक फ्लाय स्टार्ट करून दिलं होतं. त्यानंतर किरणला जर आपण बघितलं तर एक ट्रम्पकट फलंदाज आहे तो देखील अंशुल बुदावली या टीमचा आणि तो देखील सलग बॅक टू बॅक 3
आणि त्यानंतर देखील जर आपण बघितलं तर किरण देखील बाद झाल्यानंतर प्रणित देखील गेलाय आणि गेल्याबरोबर त्याने देखील षटकाने अकाउंट केलं की चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. किरण सर खास करून पंकज याचं सुद्धा षटकाराने स्वागत केलं होतं आणि प्रतीकचं सुद्धा षटकाराने स्वागत केलेलं आहे फलंदाजाने. म्हणजे अर्थातच त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून त्यांचं गुणसंबंध आपल्याला दिसून आली की कारण पहिल्या बॉलवर षटकार फ्लाय स्टार्ट करून द्यायचा त्यानंतर मात्र धावांचा वेग ऑटोमॅटिक येतोय त्याने मात्र दाखवून दिलं आपल्याला. प्रतीक पुन्हा एकदा तयार आहे आणि प्रतीक समोर फलंदाज असेल प्रणित 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कारण हर्षलला देखील कमी लेखून चालणार आहे. गावठी वाडा किरवली संघ देखील तेवढा मजबूत संघ आहे आणि पुन्हा एकदा क्लिक करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला होता. यष्टन मागे यष्टिरक्षकाने व्यवस्थित झेल टिपला नाही. दरम्यान 1 धाव तर फलंदाजाने पूर्ण केलेले पलून काढलेले. एका धावेची संघाची धावसंख्या वाढते 2 बाद 26. काय एक चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. अंशिले बुदावली संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि याच्यावर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आतापर्यंत बॅटिंग एक चांगली साकारताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यापूर्वी जर बघितलं तर जवळपास दुसऱ्या षटकाला प्रारंभ केलाय काय आणि तिथे देखील प्रत्येकचं स्वागत मात्र शेतकऱ्याने केलं. त्यानंतर मात्र एक सिंगल डबल हलकासा बॉल हवेमध्ये होता आणि एक थोडासा पहिला ब्रेक थ्रो देखील त्या ठिकाणी कुठेतरी तिसरा ब्रेक थ्रो मात्र भेटला असता. हलकासा बॉल हवेमध्ये होता. अजय आणि प्रणित ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डावकर आता फलंदाज प्रणित आहे आणि अजय आहे. त्यानंतर प्रणित तिकडे चांगली बॅटिंग साकारतोय. तर दुसरं षटक 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये थोडंसं स्पीडअप करा. गावठी वाडा किरवली टीमला विनंती असेल की आपण थोडा फास्ट केला. प्रतीक पुन्हा एकदा अजयसाठी सुंदर खोलवा टाकला. चेंडू सुंदर फटका आहे. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने निघून जातो. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख रनिंग द बिटवीन म्हणावे लागेल. धाव संख्या भराभर वाढते 2 बाद 28. सर निश्चित एकंदरीत जर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी थोडेसे रिस्क घेतली होती. दुसऱ्या धमक्यांच्या प्रयत्नामध्ये फलंदाज देखील क्रीजमध्ये पोहोचला नव्हता आणि एकंदरीत जर आपण बघितलं शायनाची घाटाल प्लीज. आणि यावेळेस चेंडू डॉट होताना पाहावास मिळतोय. कारण नुकतीच मागील मॅच जर आपण बघितली रमेश मित्र मंडळ आंबेडकर आणि जगदंबा स्पोर्ट्स पाटीलपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळाली. तर त्याकडे सर जर आपण विचार केला तर एकंदरीत तिसरी अशी मॅच आहे त्यांची की मात्र सुपरची मॅच झाली की मात्र तो संघ पराभूत होतो. असं रमेश मित्र मंडळ आंबेडकर संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या वाट्याला मात्र अतिशय सुंदर फटका चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा आर पार करून 6 धावांसाठी. भर वाटते वाटचाल अशी चांगली म्हणावी लागेल. धाव संख्या झाली 2 बाद 34. एक चांगल्या टोटल कडे जाण्याचा प्रयत्न चांगला शायनर घाटालची बॉल आतापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. अंशिलेबेन बुदावली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आतापर्यंत 34 धावा लागलेला आहे धाव फलकावर आणि त्याचबरोबर देखील दुसरं षटक आपल्या पाहायला मिळतं. प्रगती पथप्रसारण आतापर्यंत त्यांनी देखील जवळपास 15 धावा खर्च केलेला आहे आणि शेवटचा बॉल असणार आहे या दुसरा षटकातील आणि प्रत्येक गोलंदाज महागडा साबित ठरताना पाहायला मिळतो. कारण कुठेतरी एक पहिलं षटक जर आपण बघितलं तर फलंदाज देखील महागडा साबित ठरला तो गोलंदाज आणि त्यानंतर देखील मला कुठेतरी कमबॅक करायचं आहे आणि ती स्थिती मात्र इथे देखील वाईट बॉलचा इशारा आलाय आणि अशा प्रकारची गोलंदाजी मात्र अगोदरच महागडा साबित ठरले. त्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी देखील जर आपण बघितलं तर थोडासा महागडा षटक देखील दुसरं पाहायला मिळते. निश्चित करून धाव संख्या झाली 35 2 बाद 35. प्रतीक पुन्हा एकदा षटकातले पुढे चेंडू पुढे सरसावले फलंदाज. चेंडू मिडमच्या वरनं टोलण्यात येतो आणि मिडमच्या क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी 2 धावा चित्त्याच्या चपल्याने पूर्ण केल्या आहेत आपल्या संघासाठी. बरोबर कारण अतिशय चांगल्या प्रकारे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि देखील एका धावेला चांगल्या प्रकारे अतिशय वेगाने कम्पेअर केलं. दुसऱ्या धावेसाठी चांगला कॉल बॅक यस नो बेन आणि त्याची पूर्तता आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव देखील अतिशय चांगल्या प्रकारे कम्प्लीट केली आणि त्या 2 धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल आणि या 2 धावेने स्कोर कार्ड मात्र जातोय पुढे. धावा लागल्या जाते स्कोर कार्डवर 37 धावा लागलेला आहे. 2 षटकांचा स्पेल मात्र कम्प्लीट झालाय. लगेच जर इथनं पुढे जर अशाच प्रकारे जर बघितलं तर सर्वाधिक हायेस्ट स्कोर मात्र स्कोर कार्डवर आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसापेक्षा आजच्या दिवसामध्ये मात्र लागेल का.
कारण पहिल्या गोलंदाजाने 19 धावा बहाल केल्या होत्या प्रतिस्पर्धी संघासाठी आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र प्रतीकच्या गोलंदाजीवर 17 धावा कुठून काढल्या होत्या. म्हणजे धावसंख्या बरोबर 37 झालेली आहे. उर्वरित 2 षटकामध्ये अशाच प्रकारे धावसंख्येची जी गती जर कायम राखली तर निश्चित करून 70-75 चा पर्यंत टार्गेट असेल. बरोबर, कारण 70 धावांपर्यंत निश्चितच मजल मारू शकतोय. अंशुल बुदावली संघ ज्या प्रकारे काही चांगली सुरुवात देखील करून दिली होती ती देखील कुणाल षटकाराने सुरुवात झाली. त्यानंतर मात्र त्याच अनुषंग देखील इथे देखील जर आपण बघितलं वेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता आणि मधली एसटी वाकवून त्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे. म्हणजे अर्थात दाखवलं रसगुल्ला और खिलाया करेला, कारण फुलटॉस बॉल होता. बिलकुल सही का. और प्रणित जैसे बल्लेबाज आउट होकर लोटे हे मैदान के बाहर. बघा एकंदरीत लकडे सर आपण बघितलं, कारण ज्यावेळी फुलटॉस बॉल असतो ना त्याच्यावर मोठे फटके येत असतात, कारण फलंदाजाला ती एक संधी दिली जाते जणू काय. आणि ते जर आपण बघितलं धाबा देखील अतिशय चांगल्या प्रकारे घेऊन चालला पुढे, धाबाला देखील पुढे चांगल्या प्रकारे सरसावून घेऊन चाललाय पुढे प्रणित. आणि ते फुलटॉस बॉल जर आपण बघितला तर तो परंतु फुलटॉस बॉलवर आपली पोझिशन ज्या पद्धतीने पोझिशन मध्ये फुलटॉस बॉल खेळत होता त्या पोझिशन मध्ये प्रणित आलेला नव्हता. अगदी बरोबर, कारण जर आपण बघितलं तर याच्या अगोदर थोडेसे शॉर्ट पिच बॉल, त्यानंतर देखील पुलर लाईनचे बॉल आणि त्यानंतर एक चांगले बॉल देखील हाताळले, त्यावर चांगल्या धावा देखील घेतल्या. मात्र एक फुलटॉस बॉल संधी चालू आली होती, त्यावर देखील कुठल्या प्रकारे नजर नव्हती, नजर घटी दुर्घटना घटी. आणि त्याचबरोबर देखील एक चांगल्या स्थितीमध्ये बॉल देखील त्याला मित्रमंडळी तिसऱ्या षटकामध्ये लकडे सर कमबॅक केलंय. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे निवृत्ती यांचा. पहिल्या 2 गोलंदाजांनी थोडीशी खराब गोलंदाजी केल्यानंतर निवृत्ती मात्र यावेळेस थोडासा तिकट मारा करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वाभाविक करून त्यांच्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी सुद्धा असणार आहे आणि करायला सुद्धा पाहिजे. अगदी बरोबर, कारण जर बघितलं पण तर जवळपास इथे देखील फुलटॉस बॉल झेल होईल यात शंकाने आणि फेल फलंदाज. सुंदर झेल आणि फलंदाज फेल. कि तेज रफ्तार से गाड़ी चल रही थी किरिवली की, लेकिन ब्रेक थ्रू दिलाने में निवृत्ति ना गेंदबाज निवृत्ति को कामयाबी मिल गई है. यावेळेस मात्र खोलवर टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवण्यात यश होतं. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण दूरवर आहे, पांगलेलं आहे. दरम्यान एकच धाव मिळेल फलंदाजांना, एकच धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एका धावेनिशी किरिवली संघाची धावसंख्या वाढते 38. 3 बाद 38. निवृत्ती पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि यावेळेस त्यांच्या समोर फलंदाज असेल अजय. फुलटॉस चेंडू आहे, लोस फुलटॉस चेंडू आहे, हवेत उडाला. झेल आहे, झेल मात्र आवाक्याच्या बाहेर दिसतोय. मात्र फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि सफल सुद्धा होत आहेत. अप्रतिम रनिंग द बिटवीन दोघांमध्ये तालमेल, चांगलं तालमेल म्हणावं लागेल. आणि चित्त्याच्या चपलाईने त्यांनी दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढते 39. 3 बाद 39. तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा हा सामना आहे आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल निवृत्ती यांची 2 पहिल्या गोलंदाजांच्या मुताबिक, कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी थोडीशी खराब गोलंदाजी केली होती. अगदी बरोबर, कारण तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय पूर्णपणे निवृत्ती गोलंदाजाने. यावेळेस सुंदर चेंडू होता आणि तितका सफाईदार फटका आहे. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू निघून जातो. क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो, फेकी मात्र सुरेख झाली होती. मात्र गोलंदाजाला चेंडू कलेक्ट करता आला नाही. फलस्वरूप फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात आणि पंच मात्र यावेळेस खून करत की 2च धावा पळून काढलेल्या आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 3 बाद 42. 42 पर 3.
तर एकंदरीत बघितलं आपण आपल्याकडे सर तर काही चांगल्या स्थितीमध्ये जाऊन लागल्या होत्या. दोन्ही षटकांचा खेळ झाला होता त्यावेळी आणि तिसरा षटक आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी साकारली, दोन्ही विकेट देखील महत्त्वाचे प्राप्त केले आणि फक्त त्यांनी 5 धावा दिल्या आपल्या टीमसाठी. काही चांगले ग्रेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि 42 धावा लागलेला आहे आणि 43 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं. जवळपास एक षटक अजूनही बाकी असणार आहे आणि जवळपास 42 धावा लागलेल्या आहेत आणि 6 बॉल चेंडूचा खेळ मात्र निश्चित या ठिकाणी शेष असेल. त्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज मात्र संतोष, कारण ज्या प्रकारे संतोष देखील गोलंदाजी साकारेल का, जे तिसरं षटक निवृत्तीने हाताळलं आणि शेवटचं षटक असेल. तर काय घडेल शेवटच्या ओव्हर्समध्ये जर आपण बघितलं तर 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. त्यामध्ये अजय त्याने देखील एक षटकार मारलेला आहे. डावकऱ्याचा फलंदाज अंडर क्रीजवर आहे आणि स्ट्राईकवर देखील आहे. इथे देखील आपण बघितलं तर स्वाप डिसमिस शॉट आहे. तिथे देखील जर आपण बघितलं तर यष्टीरक्षक थोडंसं पुढे कुठेतरी कॅचवर ट्राय करणं गरजेचं होतं, मात्र त्या ठिकाणी थोडंसं जजमेंट घेतं आपल्या पाहायला. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी पुढे गेला होता. जवळपास 3 पॉईंटला क्षेत्ररक्षक होतं, त्याने मात्र चांगल्या प्रकारे फील्ड केलं. फक्त एक सिंगल धाव भेटली, एका सिंगल धाव स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्डवर 43 धावा लागलेल्या आहेत. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळालं. त्या दरम्यान इथे देखील आपण बघितलं बॉल उडवलाय, थोडासा फेक केलाय आणि पॅड आणि बॅटच्या मधून बॉल मात्र उडवलाय. तोपर्यंत देखील दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे मात्र बाद होते आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला जावं लागेल रनआउटच्या रूपानं. तर एकंदरीत परिस्थिती जर पाहिली किरोली संघाची, सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय वेगात गाडी त्यांची सुसाट गाडी चालली होती, मात्र नंतरच्या काही शेवटच्या 2 जंक्शनमध्ये एकदम धीमी गतीने वाटचाल होताना दिसते. धावसंख्या झाली 44, 5 बाद 44. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन येत आहेत. त्यांनी टाकला चेंडू, पुढ्यात टाकला चेंडू, सुंदर चेंडू आहे, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातो यष्ट्यांच्या मागे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज फेल होतोय. 6व्या विकेटची पतन होते किरोली संघाची 44 या धावसंख्येवर. मात्र ह्यावेळेस मात्र निवृत्ती आणि संतोष दोन्ही गोलंदाज हवी होताना दिसत आहेत किरोली संघाच्या फलंदाजाला. टीमला मित्रमंडळी पूर्णपणे थांबवले आणि थांबवणं गरजेचं देखील होतं आणि काही जबरदस्त गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारे कंट्रोलफुल पाहायला मिळाली. आणि दुसऱ्या गटातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम मॅच मात्र त्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. यापुढे आणखी 2 मॅचेस आहेत, त्यामध्ये देखील एक मॅच साठी मात्र सज्ज झालाय जगदंबा स्पोर्ट्स पाटील बारा संघ. रमेश मित्रमंडळ आंबेडकर या टीमला मात्र पराभूत केलं. याच्यानंतरची मॅच देखील असणार आहे, ती देखील दुसऱ्या गटातील शेवटची मॅच असेल आणि जो संघ विजय मात्र संपादन करेल त्या संघामधून जय शिवाजी अणगव्या संघाच्या अगेन्स्टार मात्र खेळत आहे. त्यासाठी देखील पुढील मॅच साठी आपण जगदंबा स्पोर्ट्स पाटील पाडा संघ आपण रेडी राहायचा आहे. ते देखील जर बघितलं तर चांगला बॉल त्याला काही चांगलं कमबॅक केलंय ते देखील संतोषने. पहिल्या बॉलवर एकदा बॉल, दुसऱ्या बॉलवर देखील आपण बघितलं रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झाला. तिसरा बॉल देखील जर आपण बघितला तर चांगल्या स्थितीमध्ये सर विकेट देखील गेलेला आहे. संतोष पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वित चेंडू, यावेळेस त्यांनी टाकला चेंडू, सुंदर चेंडू आहे, हवेत उडायला झेल आहे आणि झेल होईल आणि यावेळेस नाही, हातातून झेल सुटतोय आणि फलंदाजाला 2 धाव घेण्याची संधी मिळते. हातातून झेल सुटला, आवाक्यात आलेला झेल होता, सोपा झेल होता. मात्र कारण अगदी बरोबर, कारण एलिमिनेशन देखील झालं नव्हतं, शॉर्ट सिलेक्शन देखील अगदी चुकीचं निवडलं होतं. मात्र दोन्ही षटकांचा जर आपण लकड्याचा जर विचार केला तर आपण 37 धावा लावल्या होत्या. त्यानंतर देखील आपण जर बघितलं तर कुठेतरी जवळपास ब्रेक थ्रू लावला, अंकुश लावला धावसंख्येला. आणि त्याचबरोबर यावेळेस चेंडू हवेत पावया झेल होतो की काय, आणि यावेळेस मात्र व्यवस्थित झेल टिपलेला आहे आणि फलंदाजाला बाद केलेले आहे. आणि त्याचबरोबर संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडी चे संपर्क प्रमुख सन्माननीय गणेश जी चौधरी यांचा देखील शुभारंभ झालेला आहे. वेलकम गणेश दादा, आपलं देखील सरचे स्वागत आहे. आणि आपण चषक 2022 मध्ये आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर एकंदरीत बघितलं आपण तर
4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी कम्प्लीट झाला. धाबा लागला जात आहेत स्कोर कार्डवर, धाबा लागलेला आहे. डबल कव्हर किरण सर 46 धावा लागलेला आहे. 2 षटकामध्ये 37 धावा कुठल्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये मात्र फक्त 9 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्थातच ज्या प्रकारे जर आपण बघितलं ना तर पहिली 2 षटके जणू काही अमेरिकेतील बिल्डिंग्स आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर निवृत्ती संतोषने ज्यापैकी 2 षटकं जी हाताळली ना तर जणू काही आपल्या मुंबईतील धारावीची झोपडपट्टी आणि तसं आलेख आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत जर बघितलं आपण तर 2 षटकामध्ये 37 धावा, त्यानंतर देखील आपण बघितल्या तर फक्त 9 धावा केल्या, 46 आकड्यावर थांबवलं. तर असं वाटत होतं 50 पेक्षा अधिक 60 पेक्षा अधिक धावपलकावर लागतील, मात्र थांबवलं. एक चांगली ग्रेट बॉलिंग. एक आणखी एक आठवण येते की धुष्टपुष्ट जेव्हा आपलं बाल अंगणामध्ये खेळते, धुष्टपुष्ट एकदम तगडं मजबूत बाल आणि एकाएकीत ते बालाला कोणाचे ज्येष्ठ लागते आणि तो कडकडीत सुरकुडीत होते. अशा प्रकारे काहीतरी दुष्ट नसेल लागली ना त्या किरोली संघाच्या फलंदाजांना, कोणाची नजर नसेल लागली ना. एक नंबर जबरदस्त कामगिरी मात्र जर आपण बघितली तर अप्रतिम. कारण कुठेतरी कारण क्रिकेटमध्ये कमबॅक शक्य आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे, सगळं काही शक्य आहे. जर हा सामना मुदाली संघाने जिंकला, किरिवली गावदेवाडा किरवली बुदावली संघाने जर जिंकला तर या संघाच्या विजयाचं श्रेय निश्चितच करून निवृत्तीला द्याल की संतोषला द्याल. तर निश्चितच थोडस विचार करायला आपल्याला भाग पडले त्याने. मात्र ज्या प्रकारे कुठेतरी माझा संघ अडचणीमध्ये आहे, अडचणीमध्ये असताना तर 2 गोलंदाज जर आपण जर बघितले निवृत्ती आणि संतोष असा जर आपण जर विचार केला तर काय जबरदस्त संकटामध्ये असताना संकट मोचक बनून ते पुढे गेलेले आहेत. की चांगली गोलंदाजी, कंट्रोलफुल गोलंदाजी. किरण सर निवृत्तीला कुठल्याही प्रकारे श्रेय द्यावं लागतील कारण पहिल्या 2 षटकामध्ये 37 धावांची बरोबर. कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि पूर्णपणे अंकुश धाव संख्येवर त्यांनी आकार आणि उकारांना व्यसन घातली फलंदाजांना. अगदी बरोबर. कारण निश्चितच निवृत्ती मी तर म्हणेन डेफिनेटली हौसला वाढला संतोषचा आणि संतोषला त्याची संधी मिळाली. बरोबर. कारण निश्चितच त्यानंतर मात्र ज्या प्रकारे पंकज मॅक ठरला, प्रतीक मागडा साबित ठरला, त्यानंतर मात्र त्याने पूर्णपणे ब्रेक थ्रू लावला आणि त्यानंतर देखील संतोषने त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं. तर त्याच्यापेक्षा ग्रेट परफॉर्मन्स निवृत्तीने मी तर म्हणेन केलं. यस. त्याचबरोबर नेक्स्ट इनिंगला देखील आपण सुरुवात करणार आहोत. तर स्टॉप ऑर्डरची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंद पालवाने खिलपट्टी दिशेने रवाना होताना मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईकवर फलंदाज प्रतीक हर्षल हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आपल्या पाहायला गावदेवाडा किरवली संघ असेल कारण तो संघ देखील एक तगडा संघ आहे, चांगला संघ आहे. तर मित्र म्हणजे त्यांच्यासाठी 46-47 धावा मित्र म्हणजे काही नसणार आहेत. कारण ज्या प्रकारे बॅटिंग करतोय तर त्यांचा देखील कुठे फॉर्म आहे सध्याच्या या सीझन मध्ये, मात्र स्ट्रगल करतोय. मैदानाच्या आतमध्ये अंतिम मॅच पर्यंत जातोय आणि या मॅच मध्ये देखील स्पर्धेमध्ये देखील थोड्याशा अशा पल्लवीत झालेल्या असतील गावदेवाडा किरवली या टीमच्या. एकंदरीत पहिलाच बॉल जर आपण बघितलं तर ऑन लावून ड्राईव्ह विषय पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटला कार्पेट चाने बॉल देखील पुढे आलाय, तोपर्यंत फील्ड करतो, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, मात्र रॉंग थ्रो पाहायला मिळाला. एकंदरीत जर आपण लगेच जर बघितलं तर जर काही ठिकाणी जर चांगला थ्रो जर झाला असता तर एक धावची संधी, रन आउटची संधी मात्र त्या ठिकाणी आली होती. निश्चित करून एक नामी संधी आली होती, मात्र थ्रो मात्र अतिशय खराब झाला आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळाला. की फलंदाज त्यांचं सुदोय म्हणावं लागेल की ते क्रीज मध्ये सही सलामत हजर राहिले. अगदी बरोबर. कारण स्टेप क्रीज मध्ये जाऊन पोहोचलाय, सेफ्टी झोन मध्ये जाऊन पोहोचला होता फलंदाज. ते देखील बघितला पण एकदा हलकासा बॉल हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक पंबल झालाय, तोपर्यंत देखील किरणला आपण पाहतोय शेवटच्या मोमेंट्सला मात्र त्या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कारण लकडे सर जर आपण बघितलं तर थोडं कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे गेला होता, थोडंसं जजमेंट जर आपण बघितलं तर बॉल थोडंसं पुढे हे जज केलं, त्यानंतर मात्र थोडंसं पंबल झाला, पंपलिंग झाला, त्यानंतर मात्र स्वतःला त्या ठिकाणी बॅलन्स केला, संयम ठेवला आणि त्यानंतर मात्र कुठेतरी आपल्या संघाला मात्र 2 धावा मित्रमध्ये निश्चित वाचवल्या. बॉम्ब्स घेतल्यानंतर चेंडूने सुद्धा गती थोडीशी काही प्रमाणात धीम्या गतीने चेंडू आला, अन्यथा चेंडू सीमारेषेच्या पार होतो की काय असं चित्र दिसत होतं. एकंदरीत जर बघितलं आपण तर नवीन बॉल आहे, थोडासा ग्रीप होताना थोडासा मुश्किल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा तोच लाभ मिळतोय. या स्प्रेड थोडंसं करणं कठीण जातं आणि अगदी बरोबर. कारण ज्या प्रकारे बघितलं तर थोडंसं कुठेतरी आणि इथे देखील जर आपण थोडासा क्रॉस केल्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांची दोन्हीच समांतर धाव मिळेल, अवंतर एक्स्ट्रा धाव मात्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते. गावदेवाडा किरवली या संघाच्या अकाउंटमध्ये ती धाव ऍड केली जाईल आणि एखादा स्कोर कार्ड बघितला आपण तर 5च्या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचला जातोय.
काही जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकाच परिसरात जवळपास वाडा तालुक्यातील दोन्ही संघ आहेत आणि आपल्या भिवंडी नगरीमध्ये येऊन ते दोन्ही संघ मात्र खेळतायत. कारण खेळण्याचा मजा, खेळण्याचा आनंद मात्र या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण स्मृती चषक 2022 मध्ये अष्टमी एक पोकोपाडा आयोजित इथे देखील आपण बघितलं बॉल उडवलाय मात्र क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी नाही. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. एका टप्प्याने बॉल देखील त्या ठिकाणी ग्लान्स झालाय. सीमा रेषेपलीकडे ओव्हर द लाईन चौकार. जर लकडे सर जर आपण बघितलं तर थोडीशी लेंथ लाईन डाव्या स्टिकच्या बाहेर थोडीशी खराब आणि त्याचा भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. तो डावी स्टिकच्या बाहेर थोडासा गुम बनवला होता, जागा बनवली होती फलंदाज हर्षलने आणि चांगला स्ट्रोक. इथे देखील आपण बघितलं तर स्लाइड केला, उडाया और ये जाएगा मैदान के बाहर. 6 रन स्पॉट शॉट. तर ओव्हर पिच फॉल होता, स्लॉट मध्ये आला होता आणि काही जबरदस्त टापिंग त्या ठिकाणी मात्र साध्य केलं आणि त्याच्याच बलबत्तेवर सरळ बॉल देखील त्या ठिकाणी निघून गेला. या 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि काय ग्रेट स्ट्रोक. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा सरसावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. हिटलर चॉकलेट की तरह 1 रन के लिए. मध्ये बॉल निघून गेला. तो फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि त्या सिंगल धावाने स्कोर कार्ड जर आपण बघितला तर धावा लागलेला आहे तब्बल 16 धावा लागलेल्या आहेत आणि काय या चांगली छान सुरुवात म्हणावी लागेल. अगदी 47 धावांची गरज असताना एक अतिशय चांगली सुरुवात. कारण दोन्ही षटकांचा खेळ झाला होता त्यावेळी 37 धावा लागल्या होत्या. अंशुलियन बुदावली संघ थोडासा विचार करत असेल की आपल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आल्या आणि जर काही ठिकाणी जर पराभूत जर अंशुलियन बुदावली संघ जर होतोय तर ती 2 षटकं मात्र टर्निंग पॉईंट त्यानंतर मात्र विजय संपादन करेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातो. फक्त एकच धाव मिळणार आहे संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या एका धावेनिशी वाढते 17 बिनबाद 17. एक जमेची बाजू म्हणावी लागेल की सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत स्थिरावलेले आहेत. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 जर म्हटली 47 धावांची गरज आहे आणि अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल, चांगली सुरुवात म्हणावी लागेल, छान सुरुवात म्हणावी लागेल किरवली संघाची. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर 10 धावांचं एव्हरेज असेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल ज्यावेळी अंशुली मुदावले खेळत होता त्यावेळी मात्र 19 धावा पहिल्या ओव्हर्समध्ये आल्या होत्या आणि पहिल्या ओव्हर्समध्ये 19 धावा आल्यानंतर त्याला देखील आपण जर बघितलं तर टी4 टॅटने उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळते. गावदी वाडा एकदम बरोबर परफेक्ट जशाच तसं त्यांना उत्तर देताना नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळाली. जशात तसं उत्तर इतका जवाब पत्थर असे आणि 14-17 धावा तब्बल आलेला आहे. अर्थातच एक जबरदस्त चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. इथनं पुढे 3 षटकांमध्ये 10चा एव्हरेज गाठायचा आहे कारण पहिल्या षटकामध्ये इतक्या धावा आलेल्या आहेत तर दुसऱ्या आणि विकेट देखील गेलेल्या नाही. जमीची बाजू आहे प्लस पॉईंट आहे आणि त्यानंतर देखील उर्वरित 10च्या एव्हरेजने धावा त्यांना जमा करायचे गावडे वाडा गिरवली या टीमला आणि निश्चितच कारण त्यांचा जो आत्मविश्वास आहे इथनं पुढे वाढला असेल. बिलकुल एकदम बरोबर सांगितलं. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धाव वसूल केल्यानंतर 12 रन प्रति सरासरीने वाटचाल जी करायची होती ती मात्र आता खाली घसरलेली आहे. थोडी धाव परत आलेली आहे आणि निश्चितच करून दोन्ही फलंदाज त्या प्रयत्नामध्ये आहेत. व खास करून हर्षल याची तारीफ करावी लागेल. सर्व चेंडू हर्षल यांनी खेळले होते पहिल्या षटकातील. आता मात्र ती जबाबदारी प्रतीकवर येऊन ठेपले. प्रतीक कुठल्या पद्धतीने साथ देतोय हर्षल याला. कारण मगाशी देखील मी सांगितलं होतं की हर्षल एक खूप मोठी जबाबदारी असेल आणि हर्षलकडे देखील चांगली ऍक्टिव्हिटी आहे आणि ऊन चेंडू टोलावण्यात आले उंच उडायला झेल आहे मात्र यावेळेस प्रतीक बाद होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने हर्षल फलंदाजी करत असताना समोरच्या फलंदाजांच्या प्रतीकने कदाचित एखादी धाव काढून जर स्ट्राईक त्याच्याकडे जर दिली असती असा जर प्लॅनिंग असता
असं काही प्लॅनिंग काही पाहावयास मिळालं नाही, त्यांनी हवेत चेंडू खेळला. असं काही क्रिकेटमध्ये कधी आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहावयास मिळत नाही, चुकून पाहावयास मिळते. अगदी बरोबर, कारण कुठेतरी एका बाजूला चांगल्या प्रकारे चांगली बॅटिंग करतोय, त्याला कुठेतरी प्रमोट करणं फार गरजेचं आहे ऑन स्ट्राईक वर. त्यासाठी मात्र कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट, कारण सिंगल डबल धाब्याने देखील त्या ठिकाणी प्राधान्य देणं आणि त्याचबरोबर हर्षलला देखील कुठेतरी त्या ठिकाणी मोटिवेट करणं फार गरजेचं होतं. त्याला साथ देणं फार गरजेचं आहे, कारण एखादी किल्ला लढवतोय. कारण आपला साथीदार एक चांगल्या पद्धतीने हवेत फटका मारतो, चांगल्या पद्धतीने खेळतो, तर त्याला आपण स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करायचा, उतावीलपणा करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि तो उतावीलपणाचा प्रयत्न जर केला तो आपल्या भोगावा लागतोय. अगदी बरोबर, तसंच दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला चेंडू उंच उडाला हवेत आणि हर्षल सुद्धा बाद होताना दिसत आहेत. तंबूत परत एका पाठोपाठ हर्षल बाद झालं तर काही जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण हर्षल एकमेव असा खेळाडू आहे ना की त्याच्याकडे खूप मोठी ऍक्टिव्हिटी आहे, मोठी मानसिक क्षमता आहे, ती त्यांनी पहिल्या ओव्हर्समध्ये दाखवून देखील दिलं. आणि त्याची विकेट्स गेल्यानंतर बघा मित्रांच्या आतमध्ये काय जल्लोष, अति आनंद आपल्याला पाहायला मिळाला. स्वाभाविक आहे, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी 17 धावा वसूल केल्या होत्या आणि तो त्यांच्या नजरेसमोर बसला होता. हर्षल याला लवकरात लवकर बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि पहिल्या षटकात जरी फसला असला तरी दुसऱ्या षटकामध्ये तो त्यांनी योग्य चोख निर्णय बजावला आणि हर्षल याला बाद केले. 2 फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये बाद झाले आहेत. थोडंसं प्रेशरमध्ये किरवली आलेली दिसते, कारण डबल मॅनमध्ये जणू काही टाकला होता तो चेंडू देखील जर आपण बघितला तर थोडासा करून मजबुरी केला होता, थोडासा टॉपेज लागला होता आणि आडव्या बॅटने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, हलक्यात सॉफ्ट डाईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॉल देखील त्याची लेंथ त्याला ओळखता आली नाही, आयडेंटिफाय करता आलं नाही. त्यानंतर जर आपण बघितला तर कुठेतरी बॉल च्या मधल्या स्टिकवर देखील थोडंसं कुठेतरी एक टॉपेज लागला आणि त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे चांगला झेल देखील यष्टीरक्षकाने पकडला आणि तेच कुठेतरी एक बिग विकेट मोठा मासा गलाला मात्र त्या ठिकाणी सापडवला. आणि एकंदर जर बघितलं आपण तर 2 फलंदाज बॅक टू बॅक डगआउटला जाणं, कारण पुन्हा एकदा अंशुलिम बुदावली टीमने कमबॅक करणं. बिलकुल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज किरण आणि या हॅट्रिकवर असणार आहे किरण आणि हॅट्रिकचा चेंडू आणि चेंडू मात्र यावेळेस निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळते आणि वाईटची सुद्धा पंच खून करतायत प्रदीप भंडारी. 2 धावेची संघाची धावसंख्या वाढते 2 बाद 19. तर अडचणच, कारण जर आपण एकत्रित बघितलं तर काही जबरदस्त त्या ठिकाणी आपल्याला देखील सलग बॅक टू बॅक 2 विकेट देखील गेले होते. त्यानंतर मात्र अशा प्रकारचा बॉल होता, थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. इथे देखील सुंदर चेंडू होता, अतिशय सुंदर तिखट मारा, अतिशय अप्रतिम चेंडू डॉट होताना दिसतो. चेंडू सरळ निघून जातो यष्ट्यांच्या मागे, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो आणि एसटी रक्षक चेंडू व्यवस्थित हाताळून परत करतायत गोलंदाजाच्या हातामध्ये. सर अगदी बरोबर, कारण पंकज आणि सागर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. इथनं पुढे देखील सागरला देखील चांगल्या प्रकारे खेळ साकारावं लागेल, सिंगल डबल धाब्याने देखील स्कोर कार्ड पुढे घेऊन जावं लागेल. त्यापेक्षा ज्याच्या अगोदर जो बॉल होता त्याच्यापेक्षा बॉल यावेळी मात्र काय एक्सलेंट, नाईस बॉल, वंडरफुल, सक्सेसफुल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सुपर गोलंदाजी इव्हेंट्स ज्यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळालं. कशा प्रकारे बॉल आहे ठिकाणी मात्र किरण हाताला बघा, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जणू काय पॅट आणि पॅटच्या मधून बॉल सरळ ट्रॅक झाला होता. तो देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ब्लॉक डिलिव्हरी हाताळली होती. इतका चांगला बॉल हाताळला होता एकदा किरण. आणि यावेळेस मात्र चेंडूला मोठा फटका चेंडूवर पाहावास मिळतोय, मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये षटकार 6 धावांसाठी निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. तर धाव संख्या झालेली 25, 2 बाद 25. तर अर्ध पल्ला पूर्ण झालेला आहे. तर 12 बॉल मध्ये
22 धावांची गरज असेल. एकदा एवढे 11चं एव्हरेज पकडावं लागेल. समीकरण वाढताना पाहायला मिळेल, कधी चढ उतार आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर दोन्ही संघ देखील चांगले संघ आहेत. अंशुली बुधावली संघ देखील किरणने खास जबरदस्त चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं. त्यावर देखील जवळपास 5व्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. आणि आता आपल्याला 12 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. अर्थातच 11चं एव्हरेज पकडावं लागेल. 11च्या सरसरणी इथे पुढे धावा जमा. तिसरं षटक खूपच इम्पॉर्टंट असेल आणि या तिसऱ्या षटकामध्ये मात्र किती धावांपर्यंत मात्र मजल मारेल अवधी वाडा किरवली हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र गोलंदाज नवीन गोलंदाज चेंडू करतोय आणि चेंडूपैकी अतिशय सुंदर चेंडू होता. चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू होता. बॅट अतिशय वेगात फिरते आणि चेंडू नंतर निघून जातो यष्ट्यांच्या मागे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सागर यांचा अगदी बरोबर, कारण इथनं पुढे जेवढे बॉल डॉट जातील तेवढा मात्र कॉन्फिडन्स वाढेल. अर्थातच गोलंदाजांचा बुधावली टीमचे गोलंदाज ज्यांचा आहेत त्यांचा देखील गोलंदाज आत्मविश्वास वाढला. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांचा देखील आत्मविश्वास वाढतो आणि बॉल मात्र इथे निघून गेलेला आहे. इथे देखील आपण बघितलं तर आणि यावेळेस मात्र पंच दखल घेत आहेत, व्हाईट बॉलची खून करतायत. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये आणि धाव संख्या वाढते. यावेळेस मात्र 47 धावांची गरज आहे आणि सागर पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर लांबलचक धावपट्टी 15-16 पावलांचा लांबलचक धावपट्टी त्यांची. यावेळेला चेंडू हवेत आहे, उंच उडालेला चेंडू आहे हवेत. 2 क्षेत्ररक्षकामध्ये जी दरार होती त्यामधून चेंडू फरार होतो 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधनं चेंडू फरार झाला. 4 धावा वसूल केलेल्या आहेत फलंदाजाने आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण धावा म्हणाव्या लागतील. धावसंख्या झाली बरोबर 30. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असताना आता उर्वित काही चेंडूमध्ये 17 धावांची गरज असणार आहे किरवली संघासमोर. तर इथे बरोबरच, कारण ज्या प्रकारे जर आपण बघितलं तर 10 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. इथे देखील जर आपण बघितलं तर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या देत नाहीत. हलकीशी अपील होते, मात्र अपील मध्ये विश्वास कमी आहे, जोश जास्त आहे, जोश जास्त आहे. मात्र पंच प्रदीप भंडारी कुठल्याही प्रकारे दखल घेत नाहीत आणि निर्धाव असा चेंडू पाहाव्यास मिळतोय. अगदी बरोबर, कारण चल कमबॅक देखील केलं. अंशुल बुधावली टीमनं पहिल्या ओव्हर्समध्ये 17 धावा आल्या होत्या. हर्षल बाद झाल्यावर मात्र पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक थ्रो लागताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये देखील आता 3 चेंडूचा खेळ झालाय, अर्थात 9 बॉल शेष आहेत आणि 17 धावांची गरज आहे. सागर पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर धावताना राईट आर्म ओव्हर द विकेट त्यांचा मारा ताण टाकला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडूला दिशा देण्यात आली. अतिशय वेगात पहिली धाव घेण्यात आली. दुसरी धाव घेण्यासाठी सरसावतायत, चेंडूची वर झपकताना पाहतायत आणि क्षेत्ररक्षण चेंडू जशाच अडवतात त्याच पद्धतीने फेकतायत आणि दोन्ही फलंदाज आपलं पदचलित्र वापस खेचून घेत आहेत क्रीजमध्ये सुरक्षित एका धावेवर समाधान मानून. कारण एकंदरीत जर बघितलं आपण तर क्षेत्ररक्षक किरणने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि समोरच्या ज्या फलंदाज आहेत त्यांच्यावर मात्र थोडंसं दबाव टाकण्याचं काम केलं. तर दुसरी धाव घेण्यापासून मात्र थांबवलं त्या ठिकाणी. तर अशा प्रकारचं अव्वल क्षेत्ररक्षण ज्यावेळी होतंय ना त्यावेळी मात्र दुसरी धाव घेण्याचं निश्चितच थांबवलं जातंय आणि ते काम मात्र सागर पुन्हा एकदा धावपट्टीवर धावताना राईट आर्म ओव्हर द विकेट त्याने टाकला चेंडू, शॉट टाकला चेंडू, पुढ्यात टाकला चेंडू. मात्र यावेळी आडव्या बॅटमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फसलेला आहे आणि चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू पाहाव्यास मिळतो सागर यांच्याकडनं. अतिशय चांगलं क्रिकेट पाहाव्यास मिळते. तर आता मात्र इथे कुठेतरी थोडंसं इक्वेशन ते थोडंसं वाढताना आपल्याला पाहायला मिळते, कारण 7 बॉल आणि 16 धावांची गरज असेल. यावेळेस जर हा शेवटचा चेंडू जर त्यांनी निर्धाव टाकला किंवा विकेट जर घेतली तर निश्चितच करून किरवली संघाच्या समोर आव्हान थोडंसं आवाक्याच्या बाहेर असेल. अगदी बरोबर, कारण ज्या प्रकारे कुठेतरी 10च्या ॲव्हरेजने धावा जमा करायच्या महत्त्वपूर्ण चेंडू असणार आहे या षटकातील शेवटचा चेंडू. आणि यावेळेस मात्र आणि सुरेख चेंडू आणि फलंदाज फेल झालेले, बाद झालेले.
काफी अच्छा मुकाबला चल रहा है, रंगतदार मुकाबला चल रहा है दोनों के बीच। खास करून दोन्ही संघ वाडा तालुक्यातले आहेत, वाडा किरिवली आणि बुदावली सुद्धा वाडा तालुक्यात मध्ये असलेला एक कोपऱ्यात असलेला संघ आहे तो। मला वाटते जंगलाच्या पहाडीमध्ये दोन जंगलांच्या मध्ये वसलेला गाव आहे। अगदी बरोबर, कुडूस या सानिध्यामध्ये कुडूच्या खिंडीतून जाव्यास रस्ता आहे। अगदी बरोबर, कुडूच्या आतमध्ये रस्ता अगदी खोलवर असा असलेला आणि तर किरिवली गाव जर म्हटलं तर थोडासा हवेवर असताना गाव म्हणावं लागेल, वाड्याच्या कुशीमध्ये। वाड्याच्या कुशीमध्ये अगदी बरोबर, कारण बरोबर वाड्याच्या अगोदरच किरवली आणि तो किरवली आणि गावदेवी किरवली त्या नावाने संघमात्र या ठिकाणी आपल्या भिवंडीमध्ये खूपच दूरवरून संघ येत असतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे जर आपण जर बघितले ना त्याकडे जर आपण नवी मुंबई विभागातून आपण बघितलं इलटंपाडा दिग्गज संघ असेल, त्याचबरोबर मयूर 11 आडवली भुतावली संघ असेल, त्यानंतर तिकडे वाडा तालुक्यातील संघ असेल, वाडा तालुक्यातील जेवढे संघ येत आहेत ना तर ते सगळं अतिशय चांगल्या प्रकारे एक शिस्तबद्ध संघ असतात। आणि फलंदाज बाद, पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे, शेवटचं षटक चालू आहे आणि मात्र यावेळेस आता किरिवली संघासमोर एक नांगी टाकली, किरिवली संघाने नांगी टाकली की काय बुदावली संघासमोर असं चित्र दिसताना पाहताना अगदी बरोबर, कारण या प्रकारे जर आपण बघितलं ना तर फलंदाज देखील या ठिकाणी सागर स्वामीचा जर आपण जर सागरचा जर विचार केला ना तर थोडंसं कुठेतरी मित्रांमध्ये मिडल स्टंपवर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि थोडासा आडवे बॅटने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता। अगदी बरोबर मिडल स्टंपला जाऊन बॉल त्या ठिकाणी ट्रॅक झाला होता सरळ फ्लॅश पॅडवर आणि पंचांनी देखील त्या ठिकाणी काय जबरदस्त आणि एक बारकाईने लक्ष देखील भेटलं आणि पंचांची देखील आपल्याला तारीफ करावी लागेल, कारण जर आपण प्रदीप भंडार बघितलं तर देखील एक अष्टबली खेळाडू देखील कालच्या दिवसामध्ये देखील आपण कालचा दिवस त्यांनी गाजवलेला होता, मात्र यावेळेस तो आता पंचांच्या भूमिकेमध्ये दिवस गाजवतो। काही जबरदस्त देखील अशा लाखाच्या टुर्नामेंट देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याची वर्णी लागली जाते आणि जबरदस्त ग्रेट अंपायरिंग देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। आणि नुकतंच जर बॉल बघितलं ना आपण परफेक्ट मिडल अप स्टंपवर बॉल देखील त्या ठिकाणी फ्लॅश पॅड आदळला होता, इतकं बारकाईने लक्ष भेटलं जातं आणि त्यासाठीच एक जबरदस्त पंचगिरी ग्रेट अंपायर्स म्हणून त्याची निवड आहे। आपण बघितलं तर उडवला बॉल, ये बॉल कहा जाएगा, यस 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 षटकार। मैं केलं, आव्हान जिवंत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं लकडे सर तर असं वाटलं होतं की बॉल मात्र डिक्लेअर झोनच्या वरून जातो की काय, कारण चांगला फटका, चांगला प्लेसमेंट आणि काय जबरदस्त लाजवाब टायमिंग, आउटस्टँडिंग षटकार आला आणि तो देखील महत्वाच्या क्षणी, तर गरज होती ना आणि तो षटकार आलाय। पाहूया उर्वी ते 4 चेंडूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय। 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे अजूनही, कारण षटकाराने त्यांचं आव्हान मात्र जिवंत ठेवलं, इतनं पुढे देखील मात्र काय घडेल। अशाच पद्धतीने जर फलंदाजी झाली तर 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवणं एवढं काही आव्हान आवाक्याच्या बाहेर नाही। आनंदचा विचार जर केला तर 6व्या क्रमांकावर गेलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उंचावर मारण्यात यश येते, मात्र चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये सरळ जाऊन स्थिर होतो आणि फेकी मात्र खराब होते आणि फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत आपल्या संघासाठी। 3 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे। सामना एकतर्फी होतो की काय असं वाटत असताना सामना मात्र आता शेवटच्या क्षणी रंगतदार स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला दिसतोय। अगदी बरोबर, कारण 3 बॉलची 3 बॉल मध्ये 8 धावा जमा करायच्या आहेत, मात्र 3 बॉल मध्ये काय घडेल त्यासाठी फलंदाजांचा चेंडू असतील आणि उर्वी 2 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बरोबर 2 बॉल आणि 6 धावांची गरज आहे। क्या बात आहे, काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली, कारण आनंद जर आपण जर विचार केला तर 6व्या क्रमांकावर गेलाय, एक षटकार मारला आणि त्यानंतर देखील जर आपण बघितलं तर काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये होता आणि तो देखील त्या ठिकाणी अडचणीमधून काढताना एक चित्र मात्र स्पष्ट असं होणार आहे, एखादा चांगला बॉल आणि एखादा चांगला शॉट विजय लक्ष्य पार करू होऊ शकतोय, विजय लक्ष्य यस आणि एखादा चांगला चेंडू निश्चितच, कारण जर आपण बघितला तर एखादा एक चांगला बॉल जर डॉट होतोय या ठिकाणी, चांगला बॉल जर हाताळतोय ना तर मी तर म्हणेन थोडंसं कुठेतरी पारडं जे अंशुले बुदावली संघाच्या बाजूने जाईल, तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच मात्र संपणार नाहीये, कारण ज्या प्रकारे जर आपण म्हणतो नाही कधी कधी कारण ढासलेल्या घराच्या पिठाचे तर लोक सोडत नाही आणि त्यासाठी मात्र ज्या वेळेला मात्र संकट आलं ना की त्या संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे। आणि 2 बॉल आणि 6 धावांची गरज आहे।
इथे देखील आपण बघितलं तर चांगला बॉल आणि ज्या चांगल्या बॉलच्या आपण वर्णी लावत होतो ना तो बॉल मात्र या ठिकाणी हाताळलाय आणि जो फलंदाज ज्याने मात्र कुठेतरी थोडंसं अडचणीमधून संघाला आपल्या पुढे काढलं होतं आव्हान जिवंत ठेवलं होतं षटकाराने त्या फलंदाजाला इथे मात्र डगवडला जावं लागेल बिग विकेट आता मात्र नवीन फलंदाजाला करो या मरो स्थितीमध्ये फलंदाजी करावी लागेल वाढायची स्थिती पाहायला मिळेल शेवटचा जर गोलंदाज आपण जर गणेशचा जर विचार केला तर जो प्रयत्न करतो तो मात्र निश्चित संपतो जो कठीण कालामध्ये स्वतःला सांगा की मी अजून जिंकलो नाहीये आणि शर्यत अजून संपली नाहीये एका बॉल मध्ये 6 धावांची गरज गोल्डन षटकार लागेल का कारण गोल्डन जरी चौकार आला तरी मात्र या ठिकाणी विजय संपादन होणार तर नाहीये मात्र गोल्डन षटकार इथे मात्र लागेल का त्याची गरज असणार आहे कारण शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये मात्र काय लपलंय काय घडलंय काय दडतंय काय बिघडतंय येणारा बॉल ठरवेल कारण गोलंदाज सज्ज झाला एका बॉल मध्ये 6 धावांची गरज पिच बॉल मैदानाच्या मध्ये बॉल आहे आणि नो डाऊट अंशुलिम बुदावली संघ इथे मात्र विजय संपादन केलेला आहे अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स अंशुलिम बुदावली संघ आणि गावदेवी वाडा किरवली संघ हाडलक आणि स्पर्धेतील आवड मात्र संपुष्ट आले त्याचबरोबर चला या आपण जगदंबा स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंबीपाडा संघ चला आपण या टॉस साठी पण यायचं आहे आणि अंशुलिम बुदावली या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे